फ्लावर बटाट्याची भाजी एकदम साधी सोपी रेसिपी, ना कांदा ना टॅमॅटो, अशीच साधी रेसिपी खूप छान लागते बरं का, खाऊन बघा. कारण फ्लावर आधीच गोड असतो, त्यात कांदा टॅमॅटो अजून टाकायचं तर अजून गोड होणार. त्याच्यापेक्षा साधी सुधी सोपी भाजी करणार. चला दाखवते. तेल ठेवलं मी गरम करायला, ठेवलं नाही कढई ठेवली गरम करायला, तर तेल टाकलं. इथे डाळ शिजते मुगाची, कारण का डाळ जरा कमी पडली. त्याच्यात टाकूया 2-4 लसणाच्या पाकळ्या. बोलणार काय चिरल्या नाही काय ना, अशाच टाकल्या. हा मी असंच टाकणार आहे, कारण का त्या भाजीमध्ये ना मस्त कुरकुरीत लागतं. तळल्यागत लसूण लागतो, तो छान लागतो भाजीमध्ये. थोडं हिंग तर मी प्रत्येक भाजीमध्ये टाकते. याच्यात टाकू थोडंसं शेंगदाण्याचं कूट, तळून मस्त शेंगदाण्याचं कूट. याच्यात टाकू हे मसाले, कांदा लसूण मसाला टाकला बरं का मी, अंबारीचा, आणि हळद, बस. बाकी बाहेरचे मसाले नाही. तर तुम्ही बोलाल वर्ण कढीपत्ता, ताई किती साधी भाजी बनवली. हां, आता काय करणार साधी भाजी, कारण का कांदा पण महाग झाला आहे, टॅमॅटो महाग झाला आहे, आणि टाकलंच पाहिजे असं नाही आहे ना. साध्या पण भाज्या खूप छान लागतात हो, खूप मस्त लागतात. आपण खानवळ चालवते, आपल्याला परवडलं पण पाहिजे ना, आणि घरी पण खायला चांगली वाटली पाहिजे. आणि भाजी अशी पण खूप छान लागते. शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर खरंच भाजी खूप छान लागते. जर फ्लावर फ्राय करून घेऊया. आता किती छान झाले. याच्यात मी मीठ टाकलं बरं का, व्हिडिओ फोन आला होता म्हणून तुम्हाला दाखवायचं राहिलं. स्वादनुसार मी याच्यात, तुम्हाला याच्यात वरनं टॅमॅटो टाकायचं असेल तर टाकू शकता, खूप छान लागतो. पण मी टाकणार नाही, कारण का बाबा टॅमॅटो खूप महाग झाला. भाजी बघा किती सुंदर दिसते. त्याला झाकण मारून पाणी टाकूया थोडंसं, आणि शिजून घेऊया. थोडं पाणी टाकून शिजून घेऊया. मी 1 ग्लास पाणी टाकते चवीनुसार. त्याला झाकण मारून शिजून घेऊया. झालेली आहे मस्तपैकी. अजून थोडंसं लाल शिजून घेऊया, मग कोथिंबीर टाकूया. आमटी पण झाली बघा इथं मस्तपैकी. आता इथं मस्त आपण चिकनचं वाटण वाटलेलं आहे. तर चिकन घेऊ, कारण चिकनची वेगळी रेसिपी बनवते. तर बघू शकता ते फ्लावरची भाजी किती छान झालेली आहे. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. तर अशा साध्या पद्धतीने खरंच जेवण करा, तुमची मुलं पण खाणार, आणि मुलांना पण टॅमॅटो कांदा हे आवडतच नाही मुळात म्हणजे. आणि महागाईच्या नुसार अशा भाज्या करून बघा. महागाई पण खूप झालेली आहे. आता तुम्ही म्हणून ताई तुमचा मला एक टॅमॅटो दिसतोय. हां दिसतोय, कारण का भाजी थोडीशी खारट झाली असल्यामुळं मी त्याच्यात अर्धा टॅमॅटो टाकलेला आहे, कारण भाजी खरंच खारट झाली होती, त्याच्यामुळे मला ते टाकावं लागलं. तर तुमची पण भाजी थोडीफार खारट झाली की तुम्ही टॅमॅटो टाकून हे करू शकता. तर भाजी बघा किती छान झाले. आणि प्लीज तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा. नक्कीच करून बघा. श्री स्वामी समर्थ.